नमस्कार. आपल्या हिंदू संस्कृतीत तिन्ही सांज म्हणजे संध्याकाळच्या वेळेला अत्यंत पवित्र मानले जाते. ही वेळ असते सकारात्मक ऊर्जेच्या आगमनाची आणि नकारात्मकता दूर करण्याची. पण अनेकदा आपण नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही किंवा विनाकारण कटकटी वाढतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी संध्याकाळी नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्या. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संध्याकाळी सूर्यास्त झाला की सर्वात पहिले काम म्हणजे घरात दिवा लावणे. आपल्याकडे शुभंकरोती म्हणण्याची परंपरा आहे, ती उगाच नाही. देवासमोर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. घराबाहेर किंवा बाल्कनीत असलेल्या तुळशीपाशी दिवा लावल्याने घराचे रक्षण होते. लक्षात ठेवा, संध्याकाळी तुळशीला पाणी घालू नये किंवा तिची पाने तोडू नयेत. फक्त दिवा लावून नमस्कार करावा. शास्त्रात असे मानले जाते की संध्याकाळची वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची असते. त्यामुळे तिन्ही सांजेला घराचा मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळी थोडं पाणी शिंपडून साधी रांगोळी काढली तर ती समृद्धीला आकर्षित करते. तसेच घरात कुठेही अंधार नसावा. किमान हॉलमधील एक दिवा तरी सुरू ठेवावा, कारण अंधार असलेल्या घरात नकारात्मकता लवकर प्रवेश करते. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी आणि सूक्ष्म जंतू किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी धूप लावणे उत्तम आहे. तुम्ही भीमसेनी कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवू शकता किंवा गुगुळाचा धूप वापरल्याने मन शांत होते आणि घरातील चिडचिड कमी होते. यामुळे घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होण्यास मदत होते. जितके महत्त्वाचे काय करावे आहे तितकेच महत्त्वाचे काय करू नये हे देखील आहे. आजारी व्यक्ती किंवा लहान मुले सोडून इतरांनी संध्याकाळी झोपू नये. यामुळे दरिद्रता येते असे मानले जाते. सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये आणि कचरा घराबाहेर टाकू नये. या पवित्र वेळी घरात भांडणे, मोठ्याने ओरडणे किंवा रडणे टाळावे. घरातील वातावरण आनंदी ठेवावे. तर मित्रांनो, ह्या साध्या वाटणाऱ्या पण अत्यंत प्रभावशाली गोष्टी जर तुम्ही रोजच्या आयुष्यात पाळल्या तर तुम्हाला स्वतःला घरामध्ये एक वेगळीच शांतता आणि सकारात्मकता जाणवेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.